नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीच्या हळद व्यापाऱ्यांचा शेतकऱ्याला 19 लाखाचा गंडा, आष्टा पोलिसात गुन्हा दाखल. आष्टा बावची तालुका वाळवा येथील शेतकरी दिनकरराव जगन्नाथ कोकाटे पाटील वय वर्ष 65 यांच्या 127 क्विंटल हळदीची सांगली येथील हळद व्यापाऱ्यांनी तब्बल 18,96,650 रुपयांची फसवणूक केली आहे. व्यापाऱ्यांची नावे सूरज रमजान जमादार, मुन्ना सूरज जमादार, राहणार 100 फुटी रोड सांगली अशी आहेत. ही घटना 2025 ते 2026 या कालावधीत घडली आहे. आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनकरराव कोकाटे पाटील यांचे पोखर्णी तालुका वाळवा येथील शेतात हळदीचे पीक होते. हळद विकण्यासाठी तयार असताना सूरज रमजान जमादार व मुन्ना सूरज जमादार हे दोघे त्यांच्या संपर्कात आले. त्यांनी हळद खरेदी करून 2 महिन्यात संपूर्ण रक्कम अदा करण्याचं आश्वासन दिलं. कोकाटे पाटील यांनी त्यांच्या विश्वासावर शेतातून निघालेली 127 क्विंटल हळद प्रति क्विंटल 15,200 रुपये दराने विक्री केली. या व्यापाऱ्यांची एकूण रक्कम 18,96,650 रुपये होती. व्यवहारावेळी 2 साक्षीदारही उपस्थित होते. मात्र व्यवहाराला सुमारे 1 वर्षाचा कालावधी उलटूनही हळदीची रक्कम न मिळाल्याने कोकाटे पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सूरज जमादार व मुन्ना जमादार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत.